गर्लफ्रेंडवर पैसे खर्च करण्यासाठी एका 22 वर्षीय नातवानेच आपल्या 64 वर्षीय सेवानिवृत्त आजीच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना गणेशपेठ परिसरात उघडकीस आली आहे। या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणून आरोपी नातवाला अटक केली आहे। तुषार प्रदीप मस्ते असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नातवाचे नाव आहे। या घटनेतील 64 वर्षीय फिर्यादी महिला मेयो रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 अन्वये गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मे 2026 रोजी इंदिरानगर झोपडपट्टी येथील फिर्यादीच्या घरातून 1,93,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 13,000 रुपयांची रोकड चोरीला गेली होती। हा सर्व ऐवज त्यांच्यासोबत राहणाऱ्या नातू तुषार यानेच चोरल्याचे आजीच्या लक्षात आले। तपासादरम्यान गणेशपेठ पोलीस तपास पथकातील अंमलदार पवन मालखेडे यांना दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी तुषारला ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मैत्रिणीवर पैसे खर्च करण्यासाठी आजीच्या घरात चोरी केल्याची कबुली त्याने दिली। आरोपी नातवाने चोरी केलेले हे सोन्याचे दागिने उमरेड येथील सराफा व्यापारी जितेंद्र हरिभाऊ अड्याळवाले याला सोन्याचे कोणतेही अधिकृत बिल नसताना विकले होते। पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संबंधित व्यापाऱ्याकडून 80,000 रुपये किमतीचे 7.4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले। पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे फिर्यादी नामे सुभद्रा मस्ते वय वर्ष 60 वर्ष आहे यांनी तक्रार दिली की त्यांच्या घरून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झालेली आहे। त्या अनुषंगानं त्याच महिलेने सांगितले की तिचा नातू त्या दिवसापासून तिच्या घरी जो राहायचा तिचं पालन पोषण ती आजी करत होती की त्यांनी ते चोरून गेल्याचा संशय आहे। आम्ही नातवाच्या शोध घेतला, आम्हाला पण संशय झाला की सदरील नातवाने चोरी केली असावी म्हणून। टेक्निकल कारणाने आम्हाला त्याचा शोध लागला। त्याला पकडल्यानंतर आम्हाला समजले की त्याला एक गर्लफ्रेंड होती, ती गर्लफ्रेंड उमरेड येथे राहायची व याला आपल्या बुलेट गाडीचा पण शौक होता, त्याला बुलेट गाडी पण घ्यायची होती। यासाठी त्यांनी चोरी केल्याची कबूल केले। चोरी केलेला मुद्देमाल हा एक सोन्याची चेन 10 ग्राम, 3 सोन्याच्या अंगठ्या 20 ग्राम व 4 नग सोने, कानाची बाली 6 ग्राम असं एकूण 1,93,000चा मुद्देमाल चोरी गेला होता। संपूर्ण मुद्देमाल आमच्याकडनं आम्ही यातील आरोपी नामे तुषार प्रदीप मस्ते याच्याकडनं रिकव्हर केलेला आहे आणि सध्या आरोपी PCR मध्ये बंदिस्त आहे। फिर्यादी काय करायची आणि हा आरोपी काय करायचा, काय घटना, काय पार्श्वभूमी रिपोर्ट समोर आला आहे? ऍक्च्युअल असं आहे की हा जो इथला आरोपी आहे तो आपल्या आजीकडे राहायचा, जी फिर्यादी आहे ती वयोवृद्ध असल्यामुळे फिर्यादी आपला आरोपी आणि त्यांच्या 2 भावंडांचं पालन पोषण करत होती। परंतु याला गर्लफ्रेंड आणि हे आपलं गाडी बुलेट गाडी याचं शौक असल्यामुळं त्या शौकापायी त्यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे।